नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेमागचं विज्ञान समजून घेणार आहोत. आजचा विषय आहे वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल, ज्याला मेकॅनिकल रेफ्रिजरेशन सायकल असंही म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपला फ्रीज किंवा एसी नक्की काम कसं करतो हे आपण पाहणार आहोत. आता असा एक अगदी सामान्य प्रश्न नेहमी पडतो की एका पूर्णपणे बंद असलेल्या खोलीतून किंवा उपकरणातून उष्णता नेमकी गायब कशी होते. याचं उत्तर एका अतिशय महत्त्वाच्या घटकाच्या प्रवासात दडले, आणि तो घटक म्हणजे रेफ्रिजरंट. या रेफ्रिजरंटचा एका चक्राकार प्रवासातील मार्ग पाहिला की या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला मिळून जाईल. तर या एक्सप्लेनरमध्ये आपण हे संपूर्ण सायकल 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे सायकलची ओळख, त्यानंतर कॉम्प्रेसर आणि डिस्चार्ज लाईन, मग कंडेन्सर आणि लिक्विड रिसिव्हर, त्यानंतर ड्रायर फिल्टर आणि एक्सपान्शन व्हॉल्व्ह, आणि शेवटी इव्हॅपोरेटर आणि सक्शन लाईन. चला तर मग सुरू करूया. विभाग पहिला, सायकलची ओळख आणि पूर्वतयारी. ही सिस्टीम नेमकी कशी उभी असते याचा पाया आधी आपण समजून घेऊया. तसं पाहायला गेलं तर रेफ्रिजरेशन सायकलचे मुख्य 2 प्रकार असतात: वेपर कॉम्प्रेशन आणि ॲब्झॉर्प्शन सायकल. ॲब्झॉर्प्शन सायकलचा वापर होत असला तरी आज आपण प्रामुख्याने फक्त वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकलवरच लक्ष केंद्रित करणार आहोत. याच सिस्टीमला मेकॅनिकल रेफ्रिजरेशन सायकल असंही म्हटलं जातं. आता इथे या सायकलचा एक संपूर्ण नकाशा आपल्याला पाहायला मिळतोय. कॉम्प्रेसर, कंडेन्सर, रिसिव्हर, ड्रायर फिल्टर, एक्सपान्शन व्हॉल्व्ह आणि इव्हॅपोरेटर हे सर्व महत्त्वाचे घटक एका अखंड लूपमध्ये एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे यावरून अगदी स्पष्ट होतं. हा एक सलग प्रवाह आहे. विभाग दुसरा, कॉम्प्रेसर आणि डिस्चार्ज लाईन, सिस्टीमचे हृदय. रेफ्रिजरंटचा खरा प्रवास या कॉम्प्रेसरपासूनच सुरू होतो, जो या संपूर्ण सिस्टीमचा अत्यंत ऊर्जावान असा सुरुवातीचा बिंदू मानला जातो. इथे रंगांच्या माध्यमातून लो प्रेशर आणि हाय प्रेशर झोन कसे विभागले आहेत हे अतिशय उत्तम प्रकारे दर्शवलंय. निळा रंग लो प्रेशर दाखवतो आणि लाल रंग हाय प्रेशर, आणि या अगदी दोन्हींच्या सीमेवर बरोबर मध्यभागी आपला कॉम्प्रेसर उभा आहे हे आपण पाहू शकतो. मग हा कॉम्प्रेसर नेमकं काय करतो? कॉम्प्रेसरमध्ये प्रवेश करताना व्हेपर रेफ्रिजरंट लो प्रेशर आणि लो टेम्परेचर स्थितीत असतो, पण कॉम्प्रेसरच्या सिलेंडरमध्ये तो दाबला जातो आणि बाहेर पडताना त्याचं रूपांतर चक्क हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर व्हेपरमध्ये होतं. ही प्रक्रिया थोडी क्रमाने समजून घेऊया. सर्वात आधी कॉम्प्रेसर सक्शन लाईनकडून वेपर ओढून घेतो. मग त्याच्या सिलेंडरमध्ये प्रेशर आणि टेम्परेचर म्हणजे दाब आणि तापमान प्रचंड वाढतं. आता तयार झालेला हा अतिशय उष्ण आणि उच्च दाबाचा वेपर डिस्चार्ज लाईनकडे जोराने ढकलला जातो, आणि हीच डिस्चार्ज लाईन मग त्याला थेट पुढच्या मुक्कामावर म्हणजेच कंडेन्सरकडे घेऊन जाते. विभाग तिसरा, कंडेन्सर आणि लिक्विड रिसिव्हर, कूलिंग आणि स्टोरिंग. कॉम्प्रेसरकडून आलेल्या या हाय प्रेशर आणि अस्थिर वेपरला आता स्थिर करणं आणि त्याचं रूप बदलणं गरजेचं असतं. कंडेन्सरमध्ये नेमकं काय घडतं हे आपण या 3 पायऱ्यांमधून पाहूया. सर्वात आधी तो हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर वेपर कंडेन्सरमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर अत्यंत पद्धतशीरपणे या वेपरमधील फक्त उष्णता बाहेर काढली जाते, आणि याचा परिणाम असा होतो की तो रेफ्रिजरंट कंडेन्स होतो आणि त्याचं हाय प्रेशर मीडियम टेम्परेचर असलेल्या लिक्विडमध्ये रूपांतर होतं. आता तयार झालेलं हे नवीन लिक्विड जातं थेट लिक्विड रिसिव्हरमध्ये. हे एक अतिशय महत्त्वाचं स्टोरेज युनिट आहे, ज्यामध्ये सिस्टीममधील संपूर्ण रेफ्रिजरंट साठवण्याची क्षमता असते. हे कधी उपयोगी पडतं? जेव्हा एखाद्या पार्टचं सर्व्हिसिंग किंवा रिपेअरिंग करायचं असतं, तेव्हा सिस्टीममधील सर्व रेफ्रिजरंट सुरक्षितपणे या रिसिव्हरमध्ये पंप डाऊन करून ठेवला जातो. यानंतरचा प्रवास लिक्विड लाईनमधून सुरू राहतो. ही लिक्विड लाईन या हाय प्रेशर आणि मीडियम टेम्परेचर लिक्विडला रिसिव्हरच्या आउटलेटपासून घेऊन थेट पुढच्या टप्प्यापर्यंत म्हणजेच एक्सपॅन्शन व्हॉल्व्हच्या इनलेटपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचं काम करते. विभाग चौथा, ड्रायर फिल्टर आणि एक्सपॅन्शन व्हॉल्व्ह, तयारी आणि प्रेशर ड्रॉप. रेफ्रिजरंट प्रत्यक्ष कूलिंगचं काम करण्यापूर्वी तो पूर्णपणे शुद्ध करणं आणि त्याचा दाब कमी करणं अतिशय आवश्यक असतं. शुद्धीकरणासाठी लिक्विड लाईनवर नेहमी ड्रायर फिल्टर बसवला जातो. याचं मुख्य काम म्हणजे लिक्विड रेफ्रिजरंटचं फिल्ट्रेशन करणं. तो एक्सपान्शन व्हॉल्व्हपर्यंत पोहोचण्याआधी त्यातील मॉइश्चर किंवा ओलावा पूर्णपणे शोषून घेण्याचं महत्त्वाचं काम हा फिल्टर करतो, जेणेकरून सिस्टम सुरक्षित राहील. आता स्वच्छ झालेला हा लिक्विड रेफ्रिजरंट एक्सपॅन्शन व्हॉल्व्हकडे येतो. हा एक अतिशय महत्त्वाचा अडथळा आहे. तो लिक्विड रेफ्रिजरंटला इव्हॅपोरेटरमध्ये फवारतो म्हणजेच स्प्रे करतो. यामुळे काय होतं तर त्या लिक्विडवरील दाब अचानक खूप कमी होतो आणि त्याचं आकारमान झपाट्याने वाढतं. इथेच खऱ्या कूलिंगची तयारी होते. विभाग पाचवा, इव्हॅपोरेटर्स आणि सक्शन लाईन, उष्णता शोषून घेणे आणि परतणे.
इथेच खऱ्या अर्थाने खोलीतील किंवा पदार्थातील उष्णता काढून त्यांना थंड करण्याचं मुख्य काम पार पडतं. एक्सपान्शन व्हॉल्व्हमुळे झालेला बदल इथे अगदी स्पष्ट दिसतो. लिक्विड लाईनमध्ये असताना रेफ्रिजरंट हा हाय प्रेशर मीडियम टेम्परेचर लिक्विड स्थितीत होता, पण इव्हॅपोरेटरमध्ये येताच तो प्रसरण पावणारा लो प्रेशर आणि लो टेम्परेचर लिक्विड बनतो आणि हाच तो थंडावा जो उष्णता शोषून घेण्यासाठी पूर्णपणे तयार असतो. इव्हॅपोरेटरमधली ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. पहिले हे लो प्रेशर लिक्विड इव्हॅपोरेटरच्या कॉइल्समध्ये पसरतं. दुसरं, प्रसरण पावत असताना ते सभोवतालच्या खोलीतील किंवा पदार्थातील उष्णता शोषून घेतं. आणि तिसरं, उष्णता शोषल्यामुळे या लिक्विडचं इव्हॅपोरेशन होतं आणि त्याचं पुन्हा लो प्रेशर लो टेम्परेचर वेपरमध्ये रूपांतर होतं. हा नव्याने तयार झालेला लो प्रेशर लो टेम्परेचर वेपर आता सक्शन लाईन ओढून घेते. ती त्याला इव्हॅपोरेटरकडून थेट कॉम्प्रेसरकडे पुन्हा घेऊन जाते. या परतीच्या प्रवासामुळे हे संपूर्ण सायकल पुन्हा नव्याने आणि अखंडपणे सुरू राहतं. आता या संपूर्ण सिस्टीमच्या जोडणीकडे पाहिलं की वेपर कम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल दाब आणि भौतिक स्थितींमध्ये यांत्रिक बदल घडवून कशाप्रकारे उष्णता काढून टाकण्याचं एक अखंड सायकल तयार करतं हे एकदम स्पष्ट होतं. सगळं कसं एका लूपमध्ये व्यवस्थित बसवलंय. प्रेशर आणि स्थिती बदलणाऱ्या या अखंड सायकलमुळे आपल्या सभोवतालचं तापमान इतके प्रभावीपणे कसं नियंत्रित होतं हे खरंच आश्चर्यकारक नाही का? थर्मोडायनॅमिक्सची ही साधी पण अत्यंत प्रभावी रचना एका बंद लूपमध्ये कशाप्रकारे काम करते हे आधुनिक इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण आहे. उष्णता आणि दाबाचा हा खेळ अशाच प्रकारे आपल्या आजूबाजूला रोज सुरू असतो. विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का?